नमस्कार. मी कथक नृत्यांगना, कथक नृत्य अलंकार सौ मानसी सचिन अत्रे. जीवनिया या कार्यक्रमाच्या 6व्या पुष्पात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कथकची मूळ 3 घराणी जयपूर, लखनौ, बनारस. याशिवाय अजून एक घराणं तयार झालं, ते म्हणजे रायगड घराणं. आज आपण रायगड घराण्याच्या काही ज्येष्ठ गुरूंची माहिती आजच्या या पुष्पात जाणून घेणार आहोत. तसंच लखनौ घराण्याची परंपरा म्हणजे कालका बिंदादीन महाराजींची परंपरा पुढे नेणारी त्यांची वंशावळ, बिरजू महाराजींचे पुत्र, शंभू महाराजींचे पुत्र, त्यांच्या सुना, त्यांची मुलं यांनी देखील त्यांची परंपरा पुढे नेलेली आहे. आज त्यांचीही माहिती आपण या पुष्पात जाणून घेणार आहोत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु पंडित कार्तिकराम. रायगड घराण्याचे प्रसिद्ध आणि प्रतिभावान नर्तक गुरु कार्तिकरामजी यांचा जन्म बिलासपूर जिल्ह्यातील भवरमाल या गावी 15 ऑक्टोबर 1910 साली झाला. यांचा जन्म कार्तिक पौर्णिमे दिवशी झाल्यामुळे यांचं नाव कार्तिकराम असे ठेवले गेलेले होते. कार्तिकरामजी यांच्या वडिलांना लोकसंगीत भयंकर आवडत असे. त्या काळात माखनलाल की मंडली हा एक प्रसिद्ध संच होता. यांच्या संचात कार्तिकरामजींना त्यांच्या वडिलांनी नृत्य शिक्षणासाठी पाठवलं. ही मंडळी गणेश उत्सव यामध्ये आपलं नृत्य प्रदर्शन सादर करत असत. यामध्येच कार्तिकरामजी यांनी मुलीचा वेश धारण करून त्यात आपलं नृत्य सादर केलं आणि याच वेळी राजा चक्रधर साहेब यांनी या 10-11 वर्षाच्या लहानग्या मुलाला पाहून, त्याचं नृत्य पाहून ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी रायगडमध्येच राहून कार्तिकराम यांना नृत्य शिकण्यास सांगितले. त्यांनी शिवनारायणजी यांच्याकडे नृत्य शिक्षणास सुरुवात केली. त्या काळात महालात राहणं, खाणं, कपडे याशिवाय प्रतिमाह 25 रुपये दिले जात असत. याशिवाय अनेक रायगड गुरूंकडून कार्तिकरामजींना नृत्य शिकण्याची संधी मिळाली. शिवलाल महाराज, सीताराम महाराज, नारायण प्रसादजी, अच्छन महाराज यांच्याकडून देखील कार्तिकरामजी यांना नृत्य शिकण्याची संधी मिळाली. अच्छन महाराजजी यांच्याकडे कार्तिकराम यांनी भाव प्रदर्शन कसं करावं याचं शिक्षण घेतलं. कार्तिकरामजी यांच्यावरती राजासाहेब खूप खुश होते. त्यांनी त्यांच्या नृत्य शिक्षणाबाबत विशेष उत्साह दाखवला आणि त्यानंतर दरबारी नर्तक जयलालजी यांच्याकडून देखील कार्तिकरामजी यांना नृत्य शिक्षण घेण्यास सांगितलं. कार्तिकरामजी तासनतास आपला नृत्याभ्यास करत असत. पदसंचलन म्हणजेच तत्कार यावर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. ताल, लय ही अगदी प्रशंसनीय अशी त्यांची नृत्याची बाजू होती. राजा चक्रधर सिंह यांनी अनेक बंदिशी लिहून त्याचे ग्रंथ तयार केले.
या बंदिशी सर्वप्रथम कार्तिक रामजी यांना त्यावर नृत्य सादर करून त्यांची पारख केली जायची आणि त्यानंतरच त्या बंदिशी ग्रंथांमध्ये लिहिल्या जायच्या. कार्तिक रामजींनी अनेक ठिकाणी नृत्य करून रायगड घराण्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. मध्य प्रदेश शासन याने भोपाळ येथे चक्रधर नृत्य केंद्र स्थापन केलेलं होतं. त्यामध्ये प्रमुख नृत्यगुरू या पदावरती कार्यरत होते. कार्तिक रामजींना संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली आणि कमलादेवी संगीत महाविद्यालय, रायपूर या ठिकाणी देखील नृत्य शिक्षण देण्याची संधी उपलब्ध झालेली होती. यांना संगीत नाटक अकादमी सन्मान, शिखर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं होतं. 19 जानेवारी 1992 मध्ये आपल्या गावी भवरमाल येथे अशा या महान कलाकाराचे निधन झाले. गुरु पंडित रामलालजी. रायगड घराण्याचे प्रसिद्ध नृत्यगुरू पंडित रामलालजी यांचा जन्म 6 मार्च 1936 मध्ये झाला. 4 वर्षाचे असल्यापासूनच त्यांनी आपले पिता पंडित कार्तिक रामजी यांच्याकडूनच नृत्याचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या 6व्या-7व्या वर्षी यांना राजा चक्रधर सिंह यांच्यासमोर आपली कला पेश करण्याची संधी मिळाली. रामलालजींचे नृत्य पाहून त्यांनी त्यावेळच्या दरबारी नृत्यगुरू पंडित जयलालजी यांच्याकडे त्यांना नृत्य शिक्षण घेण्यास पाठविले. रामलालजी हे कथ्थक नृत्य याशिवाय तबला वादन, गायन यामध्ये देखील निपुण आहेत. पंडित रामलालजी यांनी सन 1949 मध्ये लखनौ संमेलन येथे प्रथम आपली नृत्य प्रस्तुती केली आणि सर्वांची वाहवा मिळवली आणि पुढे त्यांचे नाव झाले. 1956 ते 1980 या दरम्यान पंचायत विभागचे कलाकार म्हणून ते कार्यरत होते. यानंतर 1981 मध्ये मध्य प्रदेश शासन संस्कृती विभाग यांच्याद्वारे स्थापित केलेल्या चक्रधर नृत्य केंद्र यामध्ये आपले पिता पंडित कार्तिक रामजी यांच्याबरोबर ते सहाय्यक नृत्यगुरू या पदावरती कार्यरत होते. पंडित कार्तिक रामजी यांच्या निधनानंतर चक्रधर नृत्य केंद्र येथील प्रमुख नृत्यगुरू म्हणून रामलालजी काम पाहत होते. यांनी शेकडो विद्यार्थ्यांना रायगड घराण्याचे पारंपरिक नृत्य शिक्षण दिलेलं आहे. तसंच रायगड घराण्याचा प्रचार आणि प्रसार आज ते अनेक विद्यार्थी करत आहेत. रायगड घराणे विस्तृत रूपाने आणि महत्त्वपूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम रामलालजींनी केलेलं आहे. रामलालजी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. त्यापैकी काही म्हणजे संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली, चक्रधर सन्मान छत्तीसगड, कालिदास सन्मान, शिखर सन्मान. आज रामलालजी यांचे पुत्र भूपेंद्र बरेठ आणि कन्या मीना या रायगड घराण्याच्या श्रेष्ठ कलाकार म्हणून ओळखल्या जातात. आपले वडील व नृत्यगुरू यांच्याकडून मिळालेली नृत्य शिक्षा सादर करून आपली कला पेश करून रायगड घराण्याचा प्रचार आणि प्रसार हे दोघेही करत आहेत. गुरु कल्याणदास महंत. पंडित कल्याणदास महंत यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील चंद्रपूर जमीदारी इथल्या नवापाडा या गावात 10 ऑक्टोबर 1921 साली झाला. यांचे वडील वैद्य होते. त्याबरोबरच त्यांना लोककलेची देखील आवड होती आणि ते त्यात माहीर होते. त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला इसराज या नावाचे वाद्य वाजवण्यास शिकवलेलं होतं. तसंच कल्याणदास हे त्यावेळेला अतिशय लहान होते, पण संगीताची परंपरा घरातच असल्यामुळे त्यांनाही नृत्याबाबत आवड होती. ते 4-5 वर्षांचे असताना त्यांना बोलवा या प्रसिद्ध संचामध्ये नृत्याचं प्रशिक्षण देण्याकरता म्हणून वडिलांनी दाखल केलं. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये कल्याणदासजी उत्तम नर्तक म्हणून प्रसिद्ध झाले. त्या काळात सारंगड
इथले राजा जवाहर सिंह यांनी कल्याणदास यांना आपल्या महाली बोलवून दरबारात बोलवून नृत्य पेश करण्यास सांगितले. त्याच दरम्यान तिथे राजा चक्रधर सिंह हे आलेले होते. त्यांनी कल्याणदास यांचं नृत्य पाहिलं आणि त्यांना रायगड येथे येण्यास आमंत्रित केलं. 1931 ते 32च्या दरम्यान कल्याणदासजी रायगड येथे गेले. त्या काळात चक्रधर सिंह उत्तम कलाकारांच्या शोधात होते आणि त्याच दरम्यान त्यांची कल्याणदासजी यांच्याशी ओळख झालेली होती. त्यामुळे पुढे राजासाहेबांनी त्यांना जयलालजी, जे दरबारी नृत्यगुरू होते, यांच्याकडे नृत्य शिक्षण देण्यास सुरुवात केली. कल्याणदासजी यांचा आवाजही सुरेल होता. त्यामुळेच राजांनी त्यांना श्री मगधलालजी यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेण्यास दाखल केलं. तसंच तबलावादनातही ते प्रवीण होते. उस्ताद कादर बख्श, उस्ताद अहमद जान थिरकवा आणि उस्ताद नथू खा यांच्याकडे त्यांनी तबल्याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं. कल्याणदासजी यांनी आपले गुरुबंधू कार्तिक रामजी यांच्याबरोबर राजा चक्रधर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम केले. त्या काळात पंडित अच्छन महाराजजी सुद्धा दरबारी नृत्यगुरू म्हणून होते. त्यांच्याकडून त्यांनी भाव प्रदर्शन शिकून घेतलेलं होतं. दरबारी नृत्यगुरूंपैकी पंडित अच्छन महाराजजींचे कल्याणदासजी हे खूप आवडते शिष्य होते. कल्याणदासजींनी पंडित लच्छू महाराजजी यांच्याकडून सुद्धा भाव प्रदर्शनाचं शिक्षण घेतलेलं होतं. ते अनेक वर्ष कथक नृत्य शिक्षक म्हणून संबलपूर, ओडिसा तसंच इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय खैरागड येथे नियुक्त होते. त्यांनी रायगड घराण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम करून कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं होतं. असे हे महान कलाकार. यांचे निधन 20 ऑक्टोबर 1990 मध्ये रायगड येथे त्यांच्या निवासस्थानी झाले. गुरु श्री कृष्ण मोहन महाराज, पद्मश्री शंभू महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र श्री कृष्णमोहन महाराज यांचा जन्म 4 जुलै 1955 साली नागपंचमीच्या दिवशी लखनौ येथे झाला. यांचं प्राथमिक शिक्षण वडील शंभू महाराज यांच्याच मार्गदर्शनाखाली झालं. 1960 ते 1963 या दरम्यान भारतीय कला केंद्र यांच्यामार्फत त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. 1964 मध्ये वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया म्युझिक अँड डान्स फेस्टिवल हैदराबाद येथे प्रथम नृत्य प्रदर्शन केलं. त्यानंतर 1965 मध्ये आपले वडील शंभू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित भीमसेन जोशी यांच्या गुरु सवाई गांधर्व पुण्यतिथी या कार्यक्रमात पंडित सामताप्रसाद म्हणजेच गुदई महाराज यांच्या तबल्याच्या साथीने त्यांनी आपलं नृत्य प्रदर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पद्मश्री शंभू महाराज यांना जेथे जेथे नृत्याचे कार्यक्रम मिळत तेथे ते सर्वप्रथम आपला मुलगा कृष्णमोहन यांना नृत्य प्रदर्शन करायला लावून प्रेक्षकांना कृष्णमोहन यांची ओळख करून देत असत. पुढे शंभू महाराज यांचे निधन झाले आणि कृष्णमोहन यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या तालमीत नृत्य शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 1974 साली भारत सरकारतर्फे सांस्कृतिक विभागातून त्यांना 2 वर्षाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. कथक केंद्र यामार्फत त्यांनी अनेक ठिकाणी नृत्य प्रदर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 1972 ते सन 2000 या दरम्यान त्यांनी जगाच्या अनेक देशांमध्ये नृत्य प्रदर्शन करून लखनौ घराण्याचे नाव उज्ज्वल केलेले आहे. 1999 साली पंडित शंभू महाराज कथक अकादमी या नृत्य संस्थेची स्थापना करून आज ते तिथून अनेक विद्यार्थी घडवत आहेत. गुरु श्रीमती वासवती सेन मिश्रा, सुश्री शाश्वती सेन यांची
धाकटी बहीण श्रीमती वासवती सेन यांचा जन्म 22 डिसेंबर 1960 साली दिल्ली येथे झाला. आपल्या बहिणीकडून नृत्याची प्रेरणा घेऊन त्यांनी वयाच्या 7व्या वर्षीच भारतीय कला केंद्र येथून श्रीमती रेबा विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षणास सुरुवात केली. 1973 मध्ये सर्वप्रथम त्यांनी मेरठ विश्वविद्यालय यांच्या वार्षिक उत्सवात आपलं नृत्य प्रदर्शन करून वाहवा मिळवली. त्यानंतर कथक केंद्र येथून पंडित बिरजू महाराज यांच्याकडून त्यांनी नृत्याचं विधिवत शिक्षण घेण्यास आरंभ केला. त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेल्या अनेक नृत्य नाटिकांमधून वासवती सेन यांनी आपलं नृत्य प्रदर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. इथूनच त्यांच्या कीर्तियात्रेला सुरुवात झाली. 1978 साली पंडित शंभू महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र श्री कृष्णमोहन महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि लखनौ घराण्याच्या सुनबाई होण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. 1979 मध्ये श्रीराम भारतीय कला केंद्र यामार्फत त्यांनी कथ्थक शिक्षिका म्हणून काम केले. तसेच 1980 साली सर्वप्रथम घनघटा नामक नृत्य संरचना करून झंकार रंगमंडप यांच्या वर्षा उत्सव येथे त्यांनी ती प्रस्तुत केली आणि कोरिओग्राफी म्हणजेच नृत्य दिग्दर्शनाचा त्यांना एक वेगळा अनुभव मिळाला. यामुळेच पुढे खजुराहो उत्सव, राजस्थान उत्सव, लखनौ महोत्सव, मेहर उत्सव यातून नृत्य प्रदर्शन करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. तसंच लहान मुलांसाठी उडान, तमन्ना, अस्थवस्त यासारख्या लघुनृत्य रचना करून त्यातून लहान मुलांना नृत्य प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. वासवती मिश्रा यांनी 1984 मध्ये ध्वनी या नावाने स्वतःची नृत्य संस्था स्थापन करून तिथून त्या आज अनेक विद्यार्थी घडवत आहेत. तसंच पती कृष्णमोहन महाराज यांच्या साथीने त्यांनी अनेक जुगलबंदीचे कार्यक्रम पेश केलेले आहेत. 1984 ते 1995 या दरम्यान विदेशात ठिकठिकाणी नृत्य प्रदर्शन करून वाहवा मिळवलेली आहे. तसंच 1997 मध्ये खजुराहो उत्सव, जन्माष्टमी, रायगड उत्सव यासारख्या ठिकाणी नृत्याचं प्रदर्शन केलेलं आहे. अनेक मोठमोठ्या थिएटर्समधून रंगमंचावरती नृत्य प्रदर्शन करून प्रसिद्धी आणि वाहवा प्राप्त केलेली आहे. भारत स्वतंत्रता की स्वर्ण जयंती यासारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी आपले नृत्य प्रदर्शन केलेले आहे. 1982 साली सुश्री इप्सिता मिश्रा हे कन्यारत्न भास्वती दिदींना प्राप्त झालं. आज इप्सिता, भास्वती दिदी आणि कृष्णमोहन महाराज हे तिघेही आपल्या ध्वनी आणि पंडित शंभू महाराज कथक अकादमी या दोन्ही नृत्य संस्थांमधून अनेक विद्यार्थी घडवत आहेत आणि कथकचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे करत आहेत. गुरु श्री जयकिशन महाराज. पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ आणि यशस्वी पुत्र श्री जयकिशन महाराज यांचा जन्म 12 मे 1961 मध्ये लखनौ येथे झाला. यांनी आपलं नृत्याचं संपूर्ण शिक्षण आपले पिता पंडित बिरजू महाराज यांच्याजवळच घेतलं. जयकिशनजी यांनी 1968 मध्ये वयाच्या 6.5व्या वर्षी सर्वप्रथम आपली मोठी बहीण कविता दिदी यांच्यासमवेत प्रयाग संगीत समिती इलाहाबाद यांच्या वार्षिक उत्सवात आपलं नृत्य प्रदर्शन केलं. त्यानंतर 11व्या-12व्या वर्षी रियाजाचे अनेक प्रकार त्यांनी शोधून काढले. त्यापैकी उस्ताद विलायत खां यांच्या सितार वादनाने ते प्रभावित झाले आणि सितारबरोबर ते ताल लयीचा सुंदर समन्वय साधून रियाज करू लागले. तसंच बिरजू महाराजजी यांनी त्यांच्या रियाजाकडे विशेष लक्ष दिलं. जयकिशन महाराजांना भातखंडे स्कूल ऑफ म्युझिक लखनौ, श्री लच्छू महाराज जयंती, उत्तर प्रदेश संगीत अकादमी या महोत्सवांमध्ये आपलं नृत्य पेश करण्याची संधी मिळाली. पुढे बनारस येथे पंडित किशन महाराज यांनी साप्ताहिकी संगीत सभा तसंच श्री राजन साजन मिश्रा यांनी आयोजित केलेल्या पंडित गोपाल मिश्रा यांच्या
जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात त्यांनी आपलं नृत्य प्रदर्शन केलं. त्यानंतर हळूहळू ते पंडित बिरजू महाराज यांचे यशस्वी पुत्र म्हणून सर्वांना समजले. वडिलांनी तयार केलेल्या अनेक नृत्य नाटिकांमध्ये त्यांनी विशेष भूमिका सादर करून आपल्या नृत्याची झलक प्रेक्षकांना दाखवली. 1991 मध्ये खजुराहो उत्सव यामध्ये त्यांनी आपली पत्नी श्रीमती रुबी मिश्रा यांच्याबरोबर जुगलबंदी नृत्य प्रस्तुत केलेलं आहे. सन 1985 मध्ये कथक केंद्र याच्या प्रस्तुतीकरण विभागात यांची नियुक्ती झाली. तसंच सन 1997 मध्ये शिक्षक म्हणून ते कथक केंद्र येथे नियुक्त झाले. आपल्या वडिलांची छबी साकार करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे आणि म्हणूनच ज्यावेळी ते नृत्य सादर करतात त्यावेळी बिरजू महाराजांची झलक त्यांच्यामध्ये प्रेक्षकांना दिसते. सन 1989 मध्ये सर्वप्रथम जयकिशन यांनी साहित्य कला परिषद द्वारा आयोजित चतुर्थ युवा महोत्सव यामध्ये आपली पहिली संरचना पंचभूत नावाची संरचना त्यांनी प्रस्तुत केली. त्यानंतर त्यांनी 3 नृत्य नाटिका यांचं संयोजन केलं. आकांक्षा, आरोही, संत साधू वासवानी की आत्मकथा यासारख्या. सन 1998 मध्ये गालिब की 200वी वर्षगाठ यामध्ये गझल या गाण्याच्या प्रकारावरती त्यांनी नृत्य संरचना केली. तसंच सन 2000 मध्ये आपले पिता पंडित बिरजू महाराज यांच्या जन्म उत्सव या कार्यक्रमामध्ये त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून अर्धनारीश्वर याचं निर्देशन केलं. आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेत कथकचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ते व्यग्र आहेत आणि आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल करत आहेत. गुरु श्रीमती रुबी मिश्रा. श्रीमती रुबी मिश्रा यांचा जन्म 9 जून 1970 साली इलाहाबाद येथे झाला. रुबी यांना उपशास्त्रीय फिल्मी संगीत आणि त्याची धून भयंकर आवडत असे आणि त्यामुळे त्याच्यावरतीच त्या नृत्य पेश करत असत. ही त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कथक केंद्र दिल्ली येथे नृत्य शिक्षणासाठी दाखल केलं. कथक केंद्र येथे त्यांनी श्रीमती भारती गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 1983 ते 1986 या 3 वर्षात ज्युनियर डिप्लोमा पूर्ण केला. तसंच त्यानंतर पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्याकडे त्यांनी 2.5 वर्ष नृत्य शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अनेक नृत्य नाटिकांमध्ये भाग घेऊन अतिशय उत्तमरित्या आपली कला पेश केली. त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या नगरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये त्यांनी आपली स्वतःची नृत्य प्रस्तुती करून नृत्याचा प्रचार आणि प्रसार केला. साहित्य कला परिषद यांच्या 5वा युवा महोत्सव तसंच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्याद्वारा परंपरा प्रवाह या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये सुश्री रुबी यांनी आपलं नृत्य पेश करून प्रसिद्धी मिळवली. 1986 मध्ये त्या आपल्या सहकलाकारांसोबत सिंगापूर येथे जाऊन तिथे त्यांनी नृत्य प्रदर्शन केलं. 1990 साली त्यांनी पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र श्री जयकिशन महाराज यांच्याबरोबर विवाह केला व लखनौ घराण्याच्या सुनबाई होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. त्यांना त्रिभुवन मिश्रा नावाचा पुत्र आहे. तसंच सुश्री रुबी यांनी खजुराहो उत्सव येथे आपल्या पतीसोबत जुगलबंदीचा कार्यक्रम पेश केलेला आहे. श्रीमती रुबी यांना शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन प्रकारही आवडतो, त्यामुळे त्या अगदी सुरेल गातात. त्याचं त्यांनी सुश्री आयरन राय चौधरी यांच्याकडून विधिवत शिक्षण घेतलेलं आहे. तसंच त्यांना योगविद्या म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण योगा ज्याला म्हणतो त्याबद्दल त्यांना अतिशय आत्मीयता आहे. त्यामुळे त्यांना नृत्याबरोबरच योग अभ्यास करायला सुद्धा आवडतो. तसंच संगीत भारती या आपल्या नृत्य संस्थेमार्फत त्या आज अनेक विद्यार्थी घडवत आहेत आणि नृत्याचा प्रचार आणि प्रसार करत लखनौ घराण्याचे नाव उज्ज्वल करत आहेत.
गुरु सुश्री ममता महाराज. पंडित बिरजू महाराज यांची धाकटी कन्या सुश्री ममता महाराज यांचा जन्म 11 ऑगस्ट 1969 साली दिल्ली येथे झाला. लहानपणी त्या आपले थोरले बंधू जयकिशन व बहीण कविता यांचे नृत्य पाहून त्याप्रमाणे आरशासमोर उभं राहून भाव प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत. पंडित बिरजू महाराज ज्यावेळी तबला वादन करत त्यावेळी तासनतास त्यांच्या शेजारी बसून तबल्यावर त्यांची फिरणारी बोटं त्या न्याहाळत असत. 1975-76 साली आपल्या लेकीची प्रतिभा ओळखून त्याप्रमाणे बिरजू महाराजजींनी त्यांना प्रथम त्यांनी दिग्दर्शित केलेली नृत्य नाटिका कृष्णायन यामध्ये छोट्या कृष्णाची व पुढे अनुक्रमे रूपमती बाज बहादूर या नृत्यनाटिकेत छोट्या रूपमतीची आणि कुमार संभव या नृत्यनाटिकेत छोट्या कार्तिकेयची भूमिका करण्याची संधी त्यांना दिली. त्यानंतर 1982 साली वाराणसी येथे प्रसिद्ध तबलावादक श्री किशन महाराज यांच्या संगीत गोष्टी या कार्यक्रमात ममता महाराज यांना आपली कला पेश करण्याची संधी मिळाली. पुढे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशभर अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले. स्वतंत्र रूपाने पहिल्यांदाच 1986 साली कथक केंद्र नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या शरद चंद्रिका या उत्सवामध्ये त्यांनी आपली कला स्वतंत्र रूपाने पेश केली. त्यानंतर देशविदेशात अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वडिलांबरोबर आणि स्वतंत्रपणे ठिकठिकाणी कार्यक्रम करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली, तसेच प्रसिद्धीही मिळवली व आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल केले. सन 2000 मध्ये ऑस्ट्रेलियामार्फत फाईन आर्ट सेंटर येथून त्यांना आमंत्रित केले गेले. तिथल्या भारतीय व विदेशी कथकप्रेमींना नृत्य शिक्षा देण्याकरता त्यांना आमंत्रित केले गेले, परंतु त्या तिथे फार काळ रमल्या नाहीत व आज त्या वडिलांनी स्थापन केलेल्या कलाश्रम या नृत्य संस्थेमार्फत अनेक विद्यार्थी घडवत आहेत. गुरु दीपक महाराज. पंडित बिरजू महाराज यांचे पुत्ररत्न गुरु दीपक महाराज यांचा जन्म 1970 साली दिल्ली येथे झाला. लखनौ घराण्याचा प्रमुख स्तंभ म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. दीपक महाराज यांनी आपले वडील व मोठे बंधू जयकिशन महाराज, मोठी बहीण कविता दिदी यांच्याबरोबरच वयाच्या 5व्या-6व्या वर्षीच नृत्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केलेली होती. त्यांचे शालेय शिक्षण त्यांनी भारतीय विद्याभवन नवी दिल्ली येथे पूर्ण केले. तेथील अनेक समारोहात त्यांनी नृत्य प्रदर्शन करून शिक्षक व बरोबरीच्या विद्यार्थ्यांना थक्क करून सोडलं. 1991 मध्ये साहित्य कला परिषद यांच्याद्वारे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांना स्वतंत्रपणे नृत्य करण्याची संधी मिळाली. 1992 मध्ये त्यांचा विवाह श्री विश्वनाथ मिश्र यांची मुलगी अर्जना मिश्र यांच्याशी झाला. पुढे अनेक ठिकाणी बिरजू महाराजजींबरोबर त्यांनी आपली नृत्यकला पेश करणं चालूच ठेवलं. 1996 मध्ये पुरुष नृत्यकार समारोह पुणे येथे त्यांनी आपल्या नृत्यातून विशेष चमत्कृती दाखवून प्रेक्षकांना थक्क करून सोडलं. 1988 ते 2004 या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या वडिलांबरोबरच विदेशभर अनेक ठिकाणी आपली नृत्य प्रस्तुती करून प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, पण घराण्याचे नाव रोशन केले. वडिलांनी नृत्य दिग्दर्शन केलेल्या अनेक नृत्य नाटिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसंच ते दूरदर्शनचे ए ग्रेड आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. पदसंचलन या प्रक्रियेत तत्कार, लडी, चलन यावर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. आजोबा व वडिलांप्रमाणेच भाव अभिनय या अंगात ते निपुण असल्याकारणाने आपला मृदू स्वभाव, शारीरिक सौष्ठव आणि सुंदर आकृतिबंध यामुळे ते प्रेक्षकांना मोहित करून सोडतात. ते वडिलांबरोबरच सहाय्यक निर्देशक म्हणून अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. त्याप्रमाणेच वडिलांचे कलाश्रम या ठिकाणी ते आज अनेक विद्यार्थी आपल्या मार्गदर्शनाखाली घडवत आहेत. आज इथेच थांबते. नवीन भागासह नवीन माहितीसह पुन्हा भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.